कर्करोगासारखाच मेंदूला होणारा आजार म्हणजे अर्धांगवायू, यालाच पॅरालिसिस किंवा ब्रेन अटॅक किंवा वैद्यकीय परिभाषेत त्याला स्ट्रोक आणि सेरेब्रोव्हास्क्युलर आणि ऍक्सिडेंट म्हणतात. अर्धांगवायूविषयी समाजामध्ये पुरेशी जागृती नाही, म्हणूनच आज आपण याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. अर्धांगवायूवर एकदम स्वस्त दरामध्ये चांगला उपचार छत्रपती संभाजीनगर मधील सुश्रुत रुग्णालयात मिळत आहे. सोबतच पंचकर्म म्हणजे काय, तर रुग्णांना कसा फायदा मिळतो हे सुद्धा आपण आज बघणार आहोत. चला तर मग अर्धांगवायू आणि पंचकर्म बद्दल अनेक वैद्यकीय पुरस्कार प्राप्त डॉक्टर संकेत चन्ने यांच्याकडून माहिती घेऊयात. आपल्यासोबत काही रुग्ण आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीचा त्यांना उपचार मिळालेला आहे आणि काय त्रास होता. काय सांगाल? मला हे उभं राहता येत नाही, माझं ऑपरेशन झाल्यामुळं. सरांना आणलं इथं, ते म्हणे मी तुम्हाला 2 महिन्यात बरंच कव्हर करेन. मला उभाच नाही राहता येत. आज काय झालं होतं नेमकं, काय त्रास होता? माझं मनक्या नस दबेल होती, तर ऑपरेशन झालं सिग्मा हॉस्पिटलला. पण ती नस त्यानं अशी बंद केली का मला उभाच नाही राहता येत. आता असं झालं. आता या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय काय फायदा? फायदे म्हणजे थोडस असं बसल्या जात नव्हतं, आता बसल्या जाते. अशी बसू राहिली मी, नाही तर मला असं बसल्या बी जात नव्हतं. आता सर काय करतील तर करू, आता याच्या पुढं काय होईल. नाही म्हणजे मणक्यामध्ये गॅप होता की काय होतं? नस दबून रक्त बाहेर आलत, नशीतून रक्त बाहेर येत. मग पहिलं ऑपरेशन यामध्ये हॉस्पिटलला झालं, त्याच्यानंतर सिग्माला झालं, मग सेंचुरीला झालं. 3 ऑपरेशन झाले माझे. मला आता कसंच उभं राहता येत नाही, लय तकलीफ आहे मला. पण तुम्हाला उपचारामध्ये जे फायदा आहे म्हणजे आता थोडंसं बरं वाटतंय ना? आता एवढं एकच असं बसू शकते मी, एवढं 5-10 मिनिटं. पहिलं एवढं बसल्या बी घरी होते तर एवढं बी बसल्या जात नव्हतं. सर्वांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न असतो आरोग्य. आरोग्यासाठी आणि हॉस्पिटलमध्ये जो खर्च असतो किंवा जो येणारा त्रास असतो, सर्वांनाच त्याबद्दल कल्पना आहे. परंतु आता नुकतंच आपल्यासोबत जे आहेत त्यांना आरोग्य क्षेत्रातले चांगले चांगले पुरस्कार सुद्धा त्यांना भेटलेले आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर चन्ने. संकेत चन्नेंबद्दल सांगायचं झालं ते की युवा डॉक्टर म्हणून जे पूर्ण मराठवाड्यात आता सध्या प्रसिद्धीला नाव जोतास येत आहेत. आणि अर्धांगवायू हा त्यांचा एक क्षेत्र आणि हातखंडा म्हणायला हरकत नाही, कारण की अर्धांगवायू ज्याला येतो त्यांच्या म्हणजे काय आहे अर्धांगवायू आणि त्याच्यावर कशा पद्धतीने उपचार होतो. सुश्रुत हॉस्पिटल जे की आपल्या इथलं विजयनगर असेल, गारखेडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पेशंट लांबून लांबून त्यांच्याकडे येत आहेत आणि त्यांच्या याच कार्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांचं हे जे व्यवसाय आहे किंवा डॉक्टर ही एक सेवा आहे, ज्या रुग्णांची सेवा कशा पद्धतीने होते ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय सांगाल की कशा पद्धतीने आपलं हे व्यवसाय आहे किंवा याला आपण समाजसेवा म्हणूया, तर कशा पद्धतीने आपण अर्धांगवायू हॉस्पिटलमध्ये आपल्या अर्धांगवायूवर उपचार होतो. म्हणजे लाईव्ह पॅरालिसिस झाला, आता पॅरालिसिस झाला, त्यावर ICU मॅनेजमेंट करणे, त्याच्यानंतर ॲक्युपंक्चर, पंचकर्म, इतर काही सुविधा हे एकाच छताखाली आणणे आणि वेगवेगळे फिजिशियन, ही खूप मोठी टीम आहे. MD फिजिशियनची खूप मोठी टीम आहे. या टीम बरोबर करून अल्प खर्चामध्ये कसं उपचार केला जाईल, म्हणजे गरीबातल्या गरीब रुग्णाला चांगली सर्व्हिस देऊन कसं उपचार केला जाईल याबद्दल विचार करून केला जाणार आपल्या हॉस्पिटलमध्ये उपचार होता. आता आपल्या हॉस्पिटलला 35 वर्ष झाली आहेत. तुमच्या वडिलांनी पण खूप मोठ्या प्रमाणात इथं सेवा दिलेली आहे. तुम्ही सुद्धा आता या क्षेत्रात आलात, काय सांगाल यावर? सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडिलांनी ज्या भावनेनं हॉस्पिटल चालू केलं किंवा ज्या भावनेनं हॉस्पिटल आतापर्यंत केलेलं आहे, त्याचं अल्प खर्चात करणे किंवा गरीबाला योग्य ती सुविधा देणे, योग्य ती सर्व्हिस देणे. डॉक्टर म्हणजे काय? डॉक्टर म्हणजे एक देवानंतर डॉक्टरला म्हटलं जातं, तर तसं एक उदार व्यक्ती म्हणजे एक डॉक्टर असतो, रुग्णाकडे बघणारा. तर अशीच संकल्पना त्यांनी माझ्यामध्ये ठेवली आणि त्या संकल्पनेनं आता हे हॉस्पिटल चालू आहे. सध्या अर्धांगवायू बद्दल खूप मोठ्या प्रमाणात मिथ्स आहेत. अर्धांगवायू काही जण म्हणतात आंघोळीच्या वेळेस होतो, कधी अचानक होतो. तर एक नेमकं अर्धांगवायू म्हणजे काय असतो आणि कशा? अर्धांगवायूचे खूप मोठे कारण आहेत, जसं आजकालचा स्ट्रेस लेवल आहे, बाकीच्या गोष्टी, आहार विहार विचार. पण अर्धांगवायू होण्याचे कारण म्हणजे रक्तामध्ये मेंदूमध्ये रक्ताची गाठ होणे, मेंदूला सूज येणे, रक्तस्राव होणे किंवा एखादा कॅन्सर किंवा एखादा ट्यूमर वगैरे असणे, त्यामुळे वगैरे अर्धांगवायू हा होत असतो. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट असते, वेगवेगळ्या गोष्टी असतात.
याला सगळ्यांचं मूलभूत कारण म्हणजे तुमचा आहार. ते तुम्ही आहार टायमावर घेणे, फास्ट फूड अवॉइड करणे, घरगुती अन्न जेवणे, त्यामध्ये कमी तेलाचं अन्न जेवणे, अशा प्रकारचे वेगवेगळे जे बंधन आहे स्वतःला लावल्यानंतर अर्धांगवायूचा धोका टळतो. अर्धांगवायू झाल्यानंतर अनेक जण पुलतांब्याचं नाव पहिल्यांदा क्रमांकावर येतात, परंतु आता कुठेतरी या मराठवाड्यात सुश्रुत हॉस्पिटलही चर्चेत येत आहे. तर अर्धांगवायू झाल्यानंतरही आपलं नाव म्हणजे आपल्या सेवेबद्दल अनेक लोकांच्या तोंडून आम्हाला ऐकायला भेटते. नेमकं त्याबद्दल काय सांगाल की कशा पद्धतीने अर्धांगवायूवर तुम्ही उपचार? अर्धांगवायूला सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस रिसेंट न्यू पॅरालिसिस होतो, पेशंटला आता पॅरालिसिस झालाय, तर त्याला रक्ताची गाठ असेल तर त्या ठिकाणी रक्त पातळीचे इंजेक्शन देणे किंवा गोळ्या देणे ही मॅनेजमेंट असते. त्यासाठी आपल्याकडे एक सुसज्ज ICU 2 बेडचा ICU आहे आणि त्यानंतर जे फिजिओथेरपी लागते किंवा ॲक्युपंक्चर लागतं, पंचकर्म लागतं, त्याची सुविधा आपल्याकडे आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या एका छताखाली व्यवस्थित पद्धतीने ट्रीटमेंट केल्या जाऊ शकते. आपल्याकडे आता सध्या शासनाच्या ज्या योजना शासनाच्या आहेत त्या आपल्याकडे कोणकोणत्या योजना लागू आहेत? योजना अजून तरी नाही, प्रयत्न चालू आहे योजना वगैरे आणण्याचा. काही नॉर्म्स आहेत, त्या नॉर्म्स मध्ये बसल्यानंतर आपण योजना वगैरे आणण्याचा. सामान्य नागरिकांना आणि तरुणांना जे आमच्या ग्रामीण भागातले तरुण आहेत त्यांना काय सांगतात? आहार व्यवस्थित ठेवा. खूप काही स्ट्रेस लेवल वाढवण्याची गरज नसते. म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त स्ट्रेस लेवल वाढवणे आणि तो मेंदूवर अतिरिक्त ताण घेणे, व्यसनाधीन होणे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे होणारे व्यसन आणि आहाराचं नियोजन न लावणे, या सगळ्या गोष्टींना पॅरालिसिस किंवा अन्य कोणता व्याधी होण्याची शक्यता असते. कोणकोणत्या रोगावर उपचार केला जातो आपल्या हॉस्पिटलमध्ये? पॅरालिसिस, सांधेवात, आमवात, मणक्याचे विकार इत्यादी रोगांवर उपचार केले जातात. त्या व्यतिरिक्त दमा किंवा त्याला जुनाट दमा आहे त्या दम्यावर आणि BP, शुगर यासारखे जे चिकट आजार आहेत त्या आजारावर पण आपण ट्रीटमेंट केलं. एक सामान्य जो गरीब व्यक्ती आहे त्याला कितपर्यंत खर्च येतो? म्हणजे एक सामान्य रोग जर समजा अर्धांगवायू झाला तर त्याचा पूर्ण उपचाराचा खर्च कितपर्यंत? उपचाराचा खर्च सांगण्यापेक्षा मी एवढं मात्र नक्की सांगेल की अन्य हॉस्पिटलला जर तुमचे 100 रुपये घेत असतील तर आमच्या हॉस्पिटलला 10 रुपये इतका खर्च आहे. बरोबर, निश्चितच वनास्थळ म्हणजे जर एखाद्या हॉस्पिटलला 100 रुपये खर्च येत असेल तर सुश्रुत हॉस्पिटलमध्ये तुमच्या या उपचाराचे आपल्याला फक्त 10 रुपयेच खर्च येतो. खरंच खूप सुंदर पद्धतीचं तुमचं हे कार्य आहे आणि अनेक समाजसेवेमध्ये आहे. तुम्हाला जे पुरस्कार भेटलेत कोणी म्हणजे आता कोणकोणते पुरस्कार? मला भागवत कराड साहेबांनी डॉक्टर अवॉर्ड दिलेला आहे. त्यानंतर अशोकराव चव्हाण साहेबांनी पुरस्कार केलेला आहे. त्यानंतर आपले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि इम्तियाज जलील साहेबांनी पुरस्कृत केलेले आहे. त्यानंतर आपले सतीश चव्हाण साहेब होते जे कलेक्टर होते संभाजीनगर जिल्ह्याचे, त्यांनी पुरस्कृत केलेले आहे. माझं एक व्यसनमुक्ती केंद्र सुद्धा आहे या ठिकाणी. त्या व्यसनमुक्ती केंद्रासाठी भागवत कराड साहेबांनी मला पुरस्कृत केलेला आहे. अनेक पुरस्कार सुद्धा त्यांना भेटलेले आहेत आणि खरंच खूप सुंदर पद्धतीने त्यांचे कार्य चालू आहे. निश्चितच रुग्णांना याबद्दल म्हणजे ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक समाजसेवा घडावी, अनेक सामान्य रुग्णांना म्हणजे जे औषधोपचाराचा खर्च आहे तो अल्प खर्चामध्ये हा उपचार आपल्याला भेटतोय. तर निश्चितच खाली नंबर दिलेला आहे, त्या हॉस्पिटलचा पत्ता पण आपल्याला दिला आहे. त्या पत्त्यावर निश्चितच आपण भेट देऊन आपला उपचार स्वस्तात आणि चांगल्या पद्धतीने करू शकतात.